प्रत्येक बापासाठी आपल्या लेकीचं लग्न खास आणि प्रत्येक लेकीसाठी आपला बाप किंगच असतो। तिच्यासाठी तो एक पर्वता एवढा आधारही असतो। पण अशा कणखर पर्वताला सुद्धा हळवं मन असतं। बाप लेकीच्या अशाच अलवार नात्याची झलक राजकारणातील किंगमेकर आणि त्यांच्या लेकीमध्ये दिसून आली आहे। महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय कदम यांच्या घरी सनई चौघडे वाजलेत। कदम यांची कन्या तृषिता हिची डॉक्टर अनन्वय सिंगल यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली आहे। दिनांक 10 मे रोजी मुंबई पवई येथील ग्रँड बॉलरूम या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला। जी चौकात तृषिता वैशाली आणि विजय जगन्नाथराव कदम यांची ज्येष्ठ कन्या यांनी UK येथून पब्लिक पॉलिसीमध्ये MS पदवी प्राप्त केली आहे। त्यांच्या शिक्षण आणि कार्याची दखल घेत त्यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात आपले योगदान दिले। दुसरीकडे डॉक्टर अनन्वय दिल्ली येथील प्रतिष्ठित सिंगल कुटुंबातील सुपुत्र यांनी सर्जरीमध्ये MS पदवी संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात आपली छाप पाडली। दोघांचेही व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व या विवाहाला विशेष महत्त्व प्रदान करत आहे। हा विवाह सोहळा श्री समर्थांच्या कृपेने यशस्वी होण्यास सज्ज झालाय। कदम आणि सिंगल कुटुंबियांचे सर्व नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक या मंगल प्रसंगी आणि वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते। या शुभविवाहाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते। उपस्थितांचे शुभ आशीर्वाद आणि प्रेम यामुळे हा सोहळा अविस्मरणीय झाला असा विश्वास विजय कदम व कुटुंबियांनी व्यक्त केलाय। आपल्या लाडक्या प्रिन्सेसच्या लग्न सोहळ्यात कशाचीही कमी पडू नये याची खबरदारी विजय कदम घेत होते। या वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मी वहिनी, संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, विनायक राऊत, सचिन अहिर, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, त्यांचे वडील जोमा तांडेल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती। या विवाहाच्या शुभेच्छा देताना विजय कदम, वैशाली कदम आणि शर्वरी कदम यांनी सर्वांचे आभार मानलेत। सर्वांच्या सहभागाने हा मंगल प्रसंग अधिकच दिमागदार झालाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।